आनंदाची नशा घेतली. हो हो हो, यांनी आनंदाची नशा घेतली. नाही नाही, म्हणजे काय जे होतं काय कुठलं काय तो माहिती नाही पण घेतला. अच्छा, असं कोणी काही केलं तर काही घेतं का? घेताना विचार नको करायला आपण काय घेतो ते. उद्या काही जास्त कमी जास्त झालं म्हणजे बरं काय हरकत नाही. आपण काय घेतलं? मदिरा घेतली आणि खूप झिंकलं. होय, क्या बात आहे. त्यांनी मदिरा घेतली. मी दुःख विसरायला रम घेतली. क्या बात आहे. रम घेतली, त्याच्यामुळे गम त्याच्यामध्ये विरून जाणार नक्की. ओके, तुम्ही काय घेतलंय? विसरण्यासाठी ड्रिंक घेतलं आणि त्या धुंदीमध्ये नाचू लागली. ओ हो हो, म्हणजे दुःखी आहात तुम्ही. प्रत्येक जण दुःखी असतोच, काही ना काही माणसाला दुःख असतं आणि ते विसरण्यासाठी पुरुष मंडळी घेतात, त्यामुळे तुम्ही नाव ठेवता. मात्र ते लक्षात घ्या. यांनी बरोबर सांगितलं की आता मला दुःख झाल्यावर मी घेतली, तसं पुरुषांनी घेतलं की तुम्ही म्हणता की तो पितो. अरे त्याला खूप व्याप असतात हो. बायकोला सांभाळायचं, मुलांना सांभाळायचं, सासू सासऱ्यांना, आई वडिलांना, अजून बाहेरचं कोण, हे सगळं सांभाळायचं, पण दुःख लक्षात घ्या. ओके. नाही हो, मी तसं काही घेतलं नाही. माझ्याकडे लिंबू सरबतच होतं, पण तुम्ही जे ऍक्शन मला शिकवली आणि माझ्या बरोबरच्या मैत्रिणी होत्या, त्यामुळे आपोआप लिंबू सरबताची झिंग इतकी चढली की बस काही विचारायला नको. मी अजून नशेतच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा, म्हणजे लिंबू सरबत एवढं आहे तर बाकीचे किती विषय खोल असतील. मी ग्रीन टी घेतलं आणि मला खूप एनर्जी आली. मी अजून मस्त वाटतंय मला. हो हो, ग्रीन टी, वा. मी आवळा ज्यूस घेतला आणि मी फक्त नाचण्यासाठी म्हणून घेतला आणि अजूनही मला खूप छान वाटतंय. आणि आवळा चूर्ण घेतलाय. मी पण लेमन ज्यूस घेतला आणि मला पण खूप छान वाटलं. हो, लेमन ज्यूस खूप छान वाटला. कोल्ड ड्रिंक घेतला आणि एन्जॉय वाटला. कोल्ड्रिंक मध्ये काही नव्हतं ना त्याच्यात काही. हा, मी बियर घेतलंय बरं. खरं सांगितलं बरं, डोक्याला ताप नको. बियर घेतलेली आहे आणि